कोल्हापूर शहरापासून अवघ्या 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याची अवस्था देखील अत्यंत बिकट आहे। एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेमधील पटसंख्या वाढावी यासाठी प्रयत्न केला जातोय, मात्र त्याच वेळेला कोल्हापूरमधील नंदगावपैकी हंचनाळवाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या लहान विद्यार्थ्यांना सध्या चिखलामधून वाट तुडवावी लागते। त्यामुळे शाळेकडे जाणारा जो रस्ता आहे तो या पावसामुळे चिखलमय झालाय। विद्यार्थ्यांना या अडचणींचा सामना करावा लागतोय। या संदर्भात पालकांमध्ये देखील नाराजी आहे। चिखलामुळे विद्यार्थी घसरून पडण्याची देखील शक्यता आहे। सरपटणारे प्राणी या ठिकाणी असतात। विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो। ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्वच्छ आणि सुरक्षित रस्ता मिळणं आवश्यक आहे। हंचनाळवाडीमधील विद्यार्थ्यांना अशा परिस्थितीमधून शाळेत जावं लागतं। प्रशासनाने या समस्यांकडे तातडीने लक्ष द्यावं आणि रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होताना दिसतेय। आम्ही हाताला धरून एकामेकाच्या शाळेला चिखलातून गुडघाभर पाणी येतं। आम्ही शाळेला येताना आम्हाला रस्ता इथं नाही आहे। आम्ही एकमेकांच्या हाताला धरून इकडे शाळेला येतो। एक जण इथं पडलेले पण आहेत। आम्ही या गुडघ्याभर चिखलातून येतो आणि आमचे पायात साप तेन येतात। एक जण दप्तर तेन हे घाण तेन होतात, शर्ट तेन घाण होतात। शाळेमध्ये विद्यार्थी संख्या सध्या 11 आहे। शिक्षक 2 आहेत। पावसाळ्याच्या दिवसामध्ये रस्त्याची अवस्था फार बिकट असते। मुलांना येण्या जाण्याचा त्रास होतो। शाळेच्या दृष्टीनं मुलांच्या दृष्टीनं रस्ता होणे गरजेचं आहे। रस्त्याची अवस्था फार वाईट आहे। जाण्यासाठी संदर्भात मुलं सुद्धा इथे शाळेत येणं आल्यात। शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे। प्रशासनाने ग्रामपंचायतीने सगळा प्रयत्न करून हे झालेला नाही आणि मोठी भूमिका काही लोकांची असल्यामुळं विनाला ही प्रशासनाने हिची दखल घेऊन ताबडतोब रस्ता करून द्यावा। ग्रामपंचायत जे काही लागेल ते सहकार्य ग्रामपंचायत करायला तयार आहे। पोरांची परिस्थिती पूर्णपणे नाजूक आहे। म्हणजे जाण्याच्या इथंच नाही, साप वगैरे त्यात आता परवा साप होता त्यात एक जाताना खड्ड्यातनं पोरं, त्यामुळे कोण वडील वगैरे त्यांचं लावून देऊन झालं। शाळा बंद पडणे पूर्णपणे परिस्थिती आहे। आता शाळा बंद पडायची वेळ आलेली आहे। पालक वर्ग आमच्या विद्यामंदिर हंचनाळवाडी शाळेला मुलं कोण लावून द्यायला तयार नाही। या ठिकाणी रस्त्याची ही अवस्था, ते काय त्यांचं म्हणणं काय, तुम्ही रस्ता करा, आमची मुलं शाळेत पाठवतो।